मराठी माणसांच्या मेळाव्यासाठी विविध प्रकारचे फलक आणि चित्र घेऊन इथे शिवसैनिक आणि मनसैनिक आलेले होते. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, त्यांच्या भावना जाणून घेऊयात. काय सांगा? मनसैनिक आहे मी, तुलसी जोशी पालघरवरून आलेलो आहे. आज एवढा आनंद आहे. आज दोन्ही ठाकरे बंधूंनी एक वज्रमूठ दाखवलेली आहे आणि तमाम शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांना जी ऊर्जा दिलेली आहे ती ऊर्जा लोक घेऊन गेलेले आहे. आता बघू आम्ही मराठीवर कसा अन्याय होतो. तो काल कोण होतो किडा पिढा तो मीडिया समोर बोलला. आता असे किडे समोर यायला 10 वेळा विचार करणार, कारण की ठाकरे बंधू एकत्र आलेत. आणि मी एकच हा संदेश देतोय, जो मराठी माणसांवर किंवा या महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने बघणार तो आमच्यासाठी महाराष्ट्रद्रोही आहे आणि त्याला आम्ही ठेचून काढू. बाबा, तुम्ही कुठून आलात? मैं गुजरातला आहे, इकडेच येतो. लेकिन ते मराठी भाषा बोलणार पाहिजे. मराठी माणसांच्या हक्कासाठी तुम्ही गुजरातला वरून आले आणि मराठी बोलता. अच्छा. मेरे को आता है कम है मराठी बोलने को, लेकिन मैं इज्जत करता हूँ. अच्छा, तुम्ही काय सांगाल? मी सांगलीवरून आलोय. मी शिवसैनिक आहे, पण आज खरंच असं हे वातावरण बघून खूप बरं वाटलं आणि आजपासून मनसे शिवसैनिक झालो. तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की अनेक वर्षापासून तमाम कट्टर मराठी माणसाची आणि कट्टर हिंदू माणसांची इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये सन्माननीय उद्धव साहेब असतील, सन्माननीय राजसाहेब असतील, यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढलं पाहिजे. आणि आज तुम्ही बघत असाल की जेव्हा मराठी माणसावर जेव्हा घाला घालण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब हे आपले हेवेदेवे. आपल्यासोबत काही मराठी माणसं आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नेमकं तुम्ही आज आलात मुलीला अगदी पारंपरिक वेशभूषेत घेऊन आलात. उद्या आपलं मराठी संस्कृती आणि आजच असं वाटतं मराठी दिवस आजच आहे. ठाकरे ब्रँड, फक्त महाराष्ट्र ठाकरे ब्रँडच चालणार. तुम्ही काय सांगाल? आजचा जो क्षण आहे हा सुवर्ण सण आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे 2 भाऊ एकत्र येऊन जी मराठी जी संस्कृती आहे ही महाराष्ट्राचं नाही तर जगाच्या समोर घेऊन आलेले आहेत. आणि हा मराठी बाणा, हा ठाकरे ब्रँड हा कायम महाराष्ट्रामध्ये चालणार. याच्या पुढे कोणी देवेंद्र फडणवीस असू दे, मोदी असू दे, हा कोणी चालणार नाही. हा महाराष्ट्रामध्ये मराठी ब्रँड आणि हा ठाकरे ब्रँडच चालणार. तुम्हाला काय सांगायचं? आज असं काही वाटतंय की सगळे सणच आज आलेत मराठीसाठी, मराठी लोकांसाठी. आणि आज जे मीडियावर आज संध्याकाळी किंवा आतापासून जे पाहायला मिळेल ते सगळ्यांच्या बुडाला आग लागलेली असेल आणि सगळे टिटोसाठी टिओ करतील. त्यांना दुसरं काही सापडणारच नाही. 20 वर्षानंतर 2 भाऊ एकत्र आलेत. खूपच आनंदी आहेत आणि आजपासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची विचारधारा आणि ठाकरे पर्व हे आजपासून या महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे. खूप आनंदी आहे. ताई, तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे आले, खूप आनंद झाला आम्हाला, तर मनापासून आनंद झाला. आणि असेच भाऊ चांगले एकत्र व्हायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोघांचं भाषण ऐकून काय प्रेरणा घेतली? खूप म्हणजे एवढं प्रेरणा आहे की आपली मराठी कशी जपावी हे त्यांच्याकडून आज आम्हाला शिकलंय. कारण ही पिढी आता पुढे मराठी बंद होऊ नये, ही त्यांच्या भाषणामुळे असं वाटतं की आमची कधीच मराठी बंद होणार नाहीये. आणि आज आमचा खूप विजयाचा दिवस आहे. आज दसरा, दिवाळी आणि गणपती हा एकजुटीने साजरा झालेला आहे. मला असं वाटतं की आज जर ह्या 2 व्यक्ती आज उभे राहिले नाहीत तर पुढचं जे भविष्य, आपल्या लहान मुलांचं भविष्य, हे मला वाटतं पुढचं भविष्य हिंदीतूनच पुढे निघून जाईल. जर त्यांना पहिली ते चौथी ही भाषा जर शिकवली गेली नाही, मराठी म्हणजे मातृभाषा हा त्यांना विषय जर समजला नाही, तर ते इथून पुढे हिंदीतूनच ही लोक बोलणार. आपली माय मराठी लोप पावेल. आणि म्हणून साठी ठाकरे तुम्हाला काय सांगायचं? मी मुरबाडून आलोय. माझ्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा दसरा विभाग प्रमुख पद आहे. मला तर सार्थ अभिमान, मी या गोष्टीचा भरपूर दिवस वाट बघत होतो. तो क्षण आज आलाय आणि तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण राजसाहेब, उद्धव साहेब हे कायम राहतील. मला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्रासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यापुढेही एकत्र राहतील असा शिवसैनिक आणि मनसैनिकांना विश्वास आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी.
₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.